नमस्कार, मी दीपाली. बालविश्व मराठी बेबी वर्ल्डमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. बाळ जर 1.5 वर्ष 2 वर्ष किंवा 2.5 वर्ष होऊन सुद्धा बोलत नसेल किंवा कमी बोलत असेल, अगदी मोजके शब्द बोलत असेल किंवा म्हणावं तेवढं तुम्हाला रिस्पॉन्ड करत नसेल, तर अशा वेळी बाळामध्ये नक्की स्पीच डिले आहे की ऑटिझम आहे याबद्दलची शंका पालकांच्या मनामध्ये येते. आजकाल ऑटिझमच्या बाबतीमध्ये खूप जास्त पालक हे अवेअर झालेले आहेत. या सगळ्या गोष्टी ते पॉझिटिव्हली घेतात आणि त्यानुसार पालक हे बाळाला ट्रीट सुद्धा करतात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमची ही जी शंका आहे ही दूर करण्यासाठी मी ऑटिझम रिलेटेड आणि स्पीच डिले रिलेटेड काही पॉईंट्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्यावरून जर तुमचा बाळ बोलत नसेल, कमी बोलत असेल, म्हणावं तेवढा रिस्पॉन्ड करत नसेल, तर तुम्ही हे जे काही सायन्स आहेत, हे जे काही पॉईंट्स आहेत, हे लक्षात घेऊन बाळाला नक्की ऑटिझम आहे की स्पीच डिले आहे या गोष्टी जाणून घेऊ शकता आणि त्यानुसार ट्रीट करू शकता. कोणते असे पॉईंट्स आहेत, कोणत्या अशा गोष्टी आहेत हे जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला नवीन असाल, आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारे जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचा अपडेट तुम्हाला मिळत राहील. वळूया आपल्याच्या टॉपिककडे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्षात घ्या, बाळ बोलत नाही याचा अर्थ बाळाला ऑटिझमच असेल असं नाही. तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या लक्षात घ्यायच्या आहेत, बाळाला ऑब्झर्व करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही डिसाईड करू शकता की नक्की हा स्पीच डिले आहे की ऑटिझम आहे. ऑटिझम हे सुद्धा एखादा कोणताही आजार नाही, ही एक बिहेवियरल डिसऑर्डर आहे की जे बाळाला योग्य ती ट्रीटमेंट करून तुम्ही प्रॉपर करू शकता किंवा यावरती इलाज करू शकता. आणि बरीचशी मुलं या ऑटिझम मधून व्यवस्थितरित्या बाहेर सुद्धा येतात. ते नॉर्मल इतर मुलांप्रमाणे त्यांचं जे लाईफ आहे हे व्यवस्थितरित्या जगू शकतात. तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट ऑटिझमच्या बाबतीमध्ये, किंवा बाळ जर तुमचं बोलत नसेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की ऑटिझम आहे, तर सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे बाळाच्या खेळण्याच्या बाबतीमध्ये. ज्या मुलांना ऑटिझम आहे, ऑटिझमचे सायन्स दिसत आहेत, अशी मुलं ग्रुप प्ले करत नाहीत किंवा मुलांमध्ये खेळत नाहीत, किंवा जरी ते ग्रुपमध्ये बसले, तुम्ही मुलांमध्ये खेळायला घेऊन गेला तरी सुद्धा ते स्वतः खेळण्यामध्ये मग्न असतात. त्यांचं एक स्वतःचं वेगळं विश्व असतं, त्याच विश्वामध्ये ते रममान होतात. ते इतर मुलांमध्ये मिक्स होत नाहीत, त्यांच्यामध्ये ते खेळत नाहीत, त्यांचं ते एकटे खेळण्याकडे त्यांचा जास्त कल असतो. जर तुमचं बाळ असं काही करत नसेल तर बाळाच्या बाबतीमध्ये कदाचित स्पीच डिले हा असू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या मुलांना ऑटिझम आहे असं बाळ पॉइंट करू शकत नाही. जनरली तुम्ही पाहता की लहान बाळांना जेव्हा बोलता येत नाही आणि त्यावेळी बाळाला एखादी गोष्ट हवी असते, तर त्यावेळी तो पॉइंट करून सांगतो, त्यावेळी तिकडे बोट दाखवून सांगतो की मला ती गोष्ट हवी आहे. पण ज्या मुलांच्या बाबतीमध्ये ऑटिझमची सायन्स किंवा लक्षणं आहेत, तर ते बाळ पॉइंटिंग करत नाही किंवा कोणतीही वस्तू त्याला हवी असल्यास ते तुम्हाला बोट दाखवून सांगणार नाही किंवा मागणार नाही. त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला बाळ हा त्याचं नाव घेतल्यानंतर रिस्पॉन्ड करत नसेल, जनरली आपण पाहतो की 6-7 महिन्याच्या दरम्यानच बाळ हा त्याच्या नावाला किंवा घरातील इतर व्यक्तींच्या नावाला सुद्धा व्यवस्थितरित्या रिस्पॉन्ड करतो. जेव्हा तुम्ही बाळाचं नाव घेता तर बाळ हा लगेचच त्या दिशेने पाहतो. कितीही लांबून जरी तो आवाज येत असेल तर बाळाला आपोआप कळतं की कोणत्या दिशेने आवाज येतो आहे आणि त्या दिशेने बाळ हा वळून पाहतो किंवा बघतो, किंवा त्याचं जे काही एक एक्सप्रेशन आहेत हे चेंज होतात, बाळ हा त्याला रिस्पॉन्ड करतो. पण ऑटिझमच्या बाबतीमध्ये बाळाला तुम्ही कितीही त्याच्या नावाने बोलवलं तर बाळ हा रिस्पॉन्ड करत नाही, किंवा हा जो रिस्पॉन्स आहे हा अतिशय स्लो असतो, अतिशय कमी असतो. असे जर तुमच्या बाळाच्या बाबतीमध्ये जाणवत असेल आणि बाळ बोलतही नसेल तर तुम्ही म्हणू शकता की बाळामध्ये ऑटिझम आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कोणतीही एखादी वस्तू किंवा एखादी गोष्ट बाळाच्या पुढून जात असेल, मूव्हिंग असेल, म्हणजे एखादा बटरफ्लाय बाळाच्या पुढून उडत असेल किंवा एखादं मांजर बाळाच्या पुढून जात असेल, तर नॉर्मल बाळ म्हणजे ज्या बाळामध्ये स्पीच डिले आहे तो बाळ त्याची मूवमेंट पूर्ण 180 डिग्री मधून ऑब्झर्व करू शकतो. म्हणजे या उजव्या बाजूकडून डावी बाजूकडे जाईपर्यंत बाळ हा त्या मांजराला पूर्णतः पाहू शकतो, किंवा ते जे काही एखादं फुलपाखरू उडतं आहे त्याला बाळ हा त्याच्या मुवमेंटनुसार ऑब्झर्व करतो. पण ऑटिझमच्या बाबतीमध्ये बाळ हा एका वेळी दोन्हीकडे लक्ष देऊ शकत नाही. बाळ जर एका बाजूला बघत असेल तर तो त्याच बाजूला बघत राहतो. बाळ ही ती मुवमेंट फॉलो करत नाही, किंवा हे जे काही हलणाऱ्या वस्तू आहेत या वस्तूकडे बाळ हा अटेन्शन देत नाही, तिकडे तो पाहत नाही. त्याचबरोबर ज्या मुलामध्ये ऑटिझम आहे अशी मुलं नक्कल करत नाहीत. बऱ्याचदा आपण लहान मुलांना पाहतो की आपण जसे आवाज काढतो तसे ती बाळं सुद्धा आवाज काढायला लागतात, आपल्याला नक्कल करतात. आपण जसं बोलतो, आपण हातवारे करतो, आपले एक्सप्रेशन जसे आहेत, आपला आवाज जसा आहे, आपण जशी गाणी म्हणतो, तर ते म्हणण्याचा ते प्रयत्न करत असतात. तुम्हाला ते नक्कल करण्याचा प्रयत्न करत असतात. तुम्ही ज्या पद्धतीने त्यांना बोलता
त्या टोनमध्ये ते बोलण्याचा ट्राय करतात. पण ऑटिझमच्या बाबतीमध्ये बाळ हा अशा कोणत्याही प्रकारचं इमिटेशन करत नाही, बाळ हा तुम्हाला फॉलो करत नाही, तुम्हाला नक्कल करत नाही. पण जर तुमचा बाळ हे नक्कल करू शकत असेल तर तुम्हाला अजिबात घाबरून जाण्याची किंवा पॅनिक होण्याची गरज नाही. बाळामध्ये स्पीच डिले हा असू शकतो, ऑटिझम नाही. नेक्स्ट गोष्ट म्हणजे ज्या बाळामध्ये ऑटिझम आहे अशी बाळ दुसऱ्यांमध्ये अजिबात इंटरेस्ट दाखवत नाही. म्हणजे बऱ्याचदा आपण पाहतो की जर शेजारी एखादं बाळ खेळत असेल किंवा त्याच्या हातामध्ये एखादं खेळणं असेल, एखादी वस्तू असेल, तर नॉर्मली आपल्या बाळाला ती हवी असते किंवा त्याला ती पाहिजे असते, ते घेण्यासाठी तो धडपडत असतो. किंवा तुमच्या हातामध्ये असणारा मोबाईल त्याला हवा असतो किंवा एखादी वस्तू त्याला हवी असते, तुम्ही पाणी पित असता तर ते ग्लास त्याला हवा असतो. बाळ जर असं करत असेल तर बाळामध्ये ऑटिझम बिलकुल नाही. कारण ऑटिझम असणारी जी काही मुलं आहेत हे दुसऱ्या कोणत्याही गोष्टीमध्ये इंटरेस्ट दाखवत नाहीत. मग ती एखादी वस्तू असू द्या, खेळणं असू द्या, व्यक्ती असू द्या, त्यांना काहीही फरक पडत नाही. ते त्यांच्या विश्वामध्ये हे मग्न असतात. याशिवाय बाळाला क्राऊड किंवा मोठा आवाज बिलकुल आवडत नाही. जर बाळ हे खूप जास्त गर्दीमध्ये गेले किंवा खूप जास्त आवाजाच्या ठिकाणी गेलं तर त्यांना ते अगदी इरिटेटिंग होतं, त्यांना ते नकोसं वाटतं, बाळ रडायला लागतो. तर अशा वेळी तुम्ही म्हणू शकता की बाळामध्ये ऑटिझम आहे. या व्यतिरिक्त बाळ जेव्हा पडतो किंवा लागतं किंवा बाळाला काहीही हार्म होतं तर त्यावरती जो काही रिस्पॉन्ड आहे हे बाळ, ऑटिझम असणारी बाळं याला कमी रिस्पॉन्ड करतात. हे जे काही लागणं आहे किंवा एखादी रिस्की पॉईंट आहे, म्हणजे बाळाला पुढे पाणी दिसत आहे, नॉर्मल बाळ हा त्याच्यापासून बाजूला जाईल किंवा झोक्यावरती बसला बाळ, जर जेव्हा झोका दिला जातो तर बाळ ऑटोमॅटिकली त्याची मुठी आवळून घेईल. उंचावरून बाळ खाली उडी मारताना थोडासा घाबरल्यासारखा होईल. पण ऑटिझम असणाऱ्या मुलांच्या बाबतीमध्ये हा अवेअरनेस नसतो. म्हणजे बाळ अगदी चालत चालत पण जिथे खड्डा आहे तिथे जाऊन पडेल किंवा आणखी पाणी असेल तरी सुद्धा बाळ जाईल. उंचावरून उडी मारताना त्याला अजिबात भीती वाटणार नाही किंवा बाळाला जर लागलं तरी त्यावरती तो खूप जास्त रडणं किंवा खूप रिस्पॉन्ड करणं या सगळ्या गोष्टी होत नाहीत. तर ऑटिझमच्या बाबतीमध्ये या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत. जर बाळ हा हे सगळे सायन्स दाखवत असेल तर बाळामध्ये ऑटिझम आहे. अदरवाईज बाळामध्ये स्पीच डिले हा असू शकतो. स्पीच डिले ही फॅमिली हिस्ट्री सुद्धा असू शकते. म्हणजे बाळाचे आई वडील जर उशिरा बोलत असतील तर बाळ हा उशिरा बोलेल. जर तुम्ही बाळाला खूप जास्त स्क्रीन टाइम देत असाल, बाळ नेहमी मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही यावरती कार्टून्स बघणं, गाणी ऐकणं या सगळ्या गोष्टी करत असेल तर त्यावेळी सुद्धा बाळामध्ये स्पीच डिले येऊ शकतो. बाळासोबतचं तुमचं कम्युनिकेशन कमी असेल तर त्यावेळी सुद्धा बाळाला स्पीच डिले येऊ शकतो. काही मुलांची जीभ ही जड असते, त्या केसमध्ये सुद्धा बाळांना स्पीच डिले येऊ शकतो. यासाठी मी या अगोदर चॅनलवरती एक जिभेचे काही विशेष असे व्यायाम सांगितलेले आहेत. हे व्यायाम तुम्हाला बाळाकडून करून घ्यायचे आहेत, ज्यामुळे बाळ हा लवकर आणि स्पष्ट बोलायला लागेल आणि बाळामधला हा जो काही स्पीच डिले आहे हा कमीत कमी करण्यासाठी त्या व्यायामांची मदत होईल. तर ही काही कारणं असू शकतात. बाळ हा उशिरा बोलतो आहे. लक्षात घ्या, बाळ 1-2 शब्द बोलत असेल तर त्या वेळेमध्ये तुम्हाला बाळाला इन्स्पायर करणं, बाळाला बोलण्यासाठी भरपूर गप्पा मारणं, बाळासोबत रीडिंग करणं, बाळासोबत छान असे एक बॉन्ड तयार करणं हे गरजेचं आहे. बाळाला उत्तर देण्यासाठी प्रेरित करणं गरजेचं आहे. 1-2 शब्द बोलत असेल तर नक्कीच बाळ हा व्यवस्थित सुद्धा लवकर बोलायला लागेल. त्यासाठी तुमचे कष्ट, पेशन्स आणि कंटिन्युटी ठेवणं हे आवश्यक आहे. पण ही जर बाकीची तुम्हाला जे ऑटिझमची लक्षणं आहेत ही दिसत असतील तर त्या केसमध्ये तुम्हाला एखाद्या स्पेशल एज्युकेटरची गरज आहे. स्पेशल एज्युकेशनच्या मदतीने बाळ हा ऑटिझममधून बाहेर येऊ शकतो आणि इतर नॉर्मल मुलांसारखं तुमचं बाळ सुद्धा होऊ शकतो. तर या काही गोष्टी होत्या ऑटिझम आणि स्पीच डिले बद्दल. सो आय होप या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील आणि आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल ठरला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, सी यू सून विथ न्यू टॉपिक.